राष्ट्रीय खेळाडू इन्कम टॅक्स या संघाकडून ज्यांना आपण व्यावसायिक क्षेत्रात पाहिलं त्या आदरणीय अजयजी पेंडुलकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. माजी राष्ट्रीय खेळाडू अजय पेंडुलकर. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. यानंतर एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधलं जात आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी सामना या वृत्तपत्रामध्ये आपण पाहिलं महाव्यवस्थापक या पदावरती कार्यरत आहेत ते सन्मान्य दीपकजी शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सामना वृत्तपत्राचे महाव्यवस्थापक सन्मान्य दीपकजी शिंदे. व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान आपण करत आहोत. दीपक शिंदे साहेब. आदरणीय विश्वास मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान होतोय. पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या एका गुणी असणाऱ्या पदाधिकाऱ्याचा, त्याचबरोबर आपल्या वृत्तांकनातून आपण पाहिलं की सामनाच्या माध्यमातून असणारे जे अनेक वाचक आहेत सामनाचे आणि त्याच्या माध्यमातून हा जो पेपर पुढे नेण्यात ज्यांचं महत्त्वाचं योगदान ते सन्मान्य महाव्यवस्थापक आदरणीय दीपक शिंदे सर. On to commentators. नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. महत्त्वाची मॅच पाहायला मिळते. दोन्ही बाजूला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अर्जुन अवॉर्डी खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. इंडियन नेव्ही संघ खेळताना पाहायला मिळतो. त्याच्या विपक्ष संघ तमिळ तलैवाजा संघ खेळताना पाहायला मिळतोय. महत्त्वाची मॅच आहे सर. काय म्हणाल आता या ठिकाणी सुरजीत सारखे मोठे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. एशियन गोल्ड मेडलिस्ट आहेतच आहेत, परंतु वर्ल्ड गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? नाही, कमाल आहे. ज्या ज्या वेळेला बंड्या मारुती मंडळानं एखादी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे ती स्पर्धा ब्लॉकबस्टर झाल्याशिवाय राहत नाही दादा. आणि आज देखील आपल्याला पाहायला मिळते इंडियन नेव्हीसारखा भारतातील सर्वात मोठा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे आणि तशाच पद्धतीचा खेळ देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. इंडियन नेव्हीचा खेळाडू जर्सी क्रमांक 1 रोहित तोमर एक पॉईंट घेऊन जाताना पाहायला भेटेल. त्यानंतर चढाईसाठी जर पाहिला खेळाडू जर्सी क्रमांक 3 रोहित बैनवाल चढाई करताना पाहायला मिळतोय. सुरजीत त्यांचा रोल जर आपण पाहिलं ना, कधी मध्यरक्षक म्हणून काम पाहतात, कधी डावा मध्यरक्षक म्हणून काम पाहतात. जशी जशी त्यांची पोझिशन, जशी त्यांच्यावरती वेळ येईल ना ती वेळ ती पूर्ण करताना पाहायला मिळतात. असे आपल्याला पाहायला मिळतील. चांगला डॅश इथे पाहायला मिळतोय. फॉलो बॅकला पाहिलं तर ही संधी सोडणार नाही आहेत. पहा कसे वेगाने गेले. जर्सी क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरजीत सिंग
पुन्हा एकदा चढाईसाठी रोहित तोमर जातोय. रोहित तोमरच्या खांद्यावरती मदार असणार आहे या सामन्याची. आणि त्याचप्रमाणे भरतच्या देखील हँड टच, सुपर्ब हँड टच पाहायला मिळालाय. लॉबीमध्ये गेलाय रोहित आणि गुण देखील मिळतोय रोहितला या सामन्यामध्ये. काय सुपर्ब मध्ये अक्षरच्या बॉडी पूर्ण स्ट्रेच करून हा गुण मिळवलाय. फिटनेस आहे सर, तेवढं मेहनत आहे. जेवढी मेहनत केली ना ती मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. कधी कधी आपण पाहतो प्रेक्षकांकडनं ऐकलं येतं, कधी असं म्हटलं जातं अरे ह्या खेळाडूचा आजचा दिवस होता, हा खेळाडू आता खेळून गेला. असं नसतं सर कधी. ज्या खेळाडूची मेहनत केलेली असते ना ती एक ना एक दिवस आहे ना कुठल्या तरी मैदानामध्ये आहे ना त्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी रोहित तोमर. नक्कीच कष्टाचं फळ मिळत असतं आणि आज देखील इंडियन नेव्हीला त्या कष्टाचं फळ मिळेल का हे पाहावं लागणार आहे. तमिळ तलावात संघाचा विचार केला तर प्रो कबड्डीतील NYP प्लेअर बहुतांश प्लेअर त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. 3 विरुद्ध 3 असा सामना चालू आहे. इंडियन नेव्ही 3, तमिळ तलावास 3. मुंबईतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा पाहायला मिळते. अखिल भारतीय स्तरावरील अ श्रेणी पुरुष व्यावसायिक गटाची स्पर्धा पाहायला मिळते. श्रमिक जिमखाना, ज्या श्रमिक जिमखान्याला कबड्डीची पंढरी समजलं जातं त्या मैदानामध्ये स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. ऑनलाईन जोडलेले सर्व प्रेक्षक पुन्हा एकदा तुमचं स्वागत असेल या स्पर्धेसाठी. एका बाजूला तमिळ तलावाच कालचा सामना जरूर ते पराभूत झालेत. या ठिकाणी त्यांना देखील कमबॅक करून हा सामना जिंकावे लागेल. धन्यवाद ॲलन डिसोजा. प्रत्येक स्पर्धा जर आपण पाहिली बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळते. त्याच्या समवेत आपल्याला जॉली लाईव्ह टेलिकास्ट यांची देखील मदत पाहायला मिळते. या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थानभर आणि जगभरी आता स्पर्धा प्रसिद्ध होताना पाहायला मिळते. संपूर्ण आता जगाचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं कारण कुठेही स्पर्धा चालू नाही कबड्डीची. ती स्पर्धा आपल्या मुंबई श्रमिक जिमखाना डीलर रोड येथे चालू आहे. म्हणून सर्व प्रेक्षक आता इथे येणं शक्य नाही आहे, परंतु बंड्या मारुतीने त्यांच्यासाठी देखील एक सुविधा उपलब्ध केली, ती म्हणजे यूट्यूब लाईव्ह. प्रत्येक आता संघ जर पाहिलं तर मोबाईलवरती तर असतीलच, कोणी जॉबवरनं घरी जात असतील, कोणी घरी बसले असतील ना, ते सर्व प्रेक्षक आपल्याला मोठ्या LED स्क्रीनवरती ही मॅच पाहत असतील. नक्कीच हेच तर मोठं भाग्य आहे ना या कबड्डी खेळाचं, की ते प्रत्येक प्रेक्षक या खेळावरती प्रेम करणारा आज घर बसला देखील ही स्पर्धा पाहू शकतो. फार मोठी कबड्डी स्पर्धा आहे. माझी विनंती आहे सर्व आमच्यासोबत ऑनलाईन जोडल्या गेलेल्या रसिक प्रेक्षकांना की ही स्पर्धा जास्तीत जास्त आपल्या ग्रुप्सवरती, सोशल मीडियावरती शेअर करा आणि स्पर्धेला मोठं करा. ही स्पर्धा ऑलरेडी मोठी आहेच, परंतु तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून ही स्पर्धा त्या दर्शकांपर्यंत पोहोचवा जे कबड्डी खेळावरती प्रेम करतात. बरोबर आहे सर. ज्यांच्या रक्तामध्ये DNA मध्ये जर ही कबड्डी 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 हे जर असेल ना, तर कुठलाही खेळाडू असून दे, कुठलाही प्रेक्षक असून दे, कुठल्याही कोपऱ्यात बसलेला असून दे, तो आवर्जून मोबाईल काढणार आणि ही मॅच आवर्जून बघणार. कारण की हे खेळाडू सध्या आपण जर पाहिले ना तर प्रो कबड्डीच्या डोममध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी तिकीट उपलब्ध केली जाते खेळाडूंना बघण्यासाठी, परंतु बंड्या मारुती सेवा मंडळाने विदाऊट तिकीट यांना पाहण्यासाठी, यांचा खेळ पाहण्यासाठी ही सुवर्ण संधी मुंबईकरांसाठी या ठिकाणी उपस्थित केली आहे. कौतुक करावे लागेल बंड्या मारुतीचा देखील. नक्कीच पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इंडियन नेव्ही विरुद्ध तमिळ तलावा. चढाईसाठी भरत नाम बडा आहे, काम सुद्धा मोठं करावं लागणार आहे, पण भरत आला परत मैदानाच्या आतमध्ये. निर्गुण चढाई आहे भरतची. ही चढाई MT रेडी ते पाहिली आपण भरतची, कारण की भरत अटॅक करणार नाही. भरतकडे तितके स्किल आहेत, चपळाई आहे, परंतु त्या ठिकाणी चढाई करताना कालच्या दिवसामध्ये गौरव याला आपण पाहिलंय, ताकद आहे, चांगला पॉईंट रनिंग हँड टच आपण पाहिला. जर्सी क्रमांक 8 भरत याला बाद केलाय. एका बाजूला जर पाहिलं तर भरतची देखील आपण तुलना करू शकतो, त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो प्रेक्षकांना. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू, प्रोस्टार कबड्डी खेळाडू. चढाईसाठी हिमांशूला आता पॉईंट आणावे लागेल ना, तर पहिलाच लोन
या ठिकाणी इंडियन नेव्ही या संघावरती आपल्याला पाहायला मिळेल. काही येणाऱ्या वेळात चुकी झाली आहे पहा. उजवा कोपरा रक्षक जे होते त्यांनी चुकी केली आहे. चुकी देखील कोणी केली आहे, गरज नसताना चुकी या ठिकाणी पाहायला मिळते. टीम सागर जर्सी क्रमांक 9 मध्ये महत्वाचा खेळाडू पुन्हा चढाईसाठी. जर्सी क्रमांक मध्ये गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. आज इंडियन नेव्ही सुद्धा थोडीशी पिछेहाट झालेली पाहायला मिळते. तमिल तलावाज आज पुन्हा एकदा सुंदर खेळ करताना पाहायला मिळतो. एका बलाढ्य संघादरम्यान हा खेळ जो आहे तो रंगला आहे. तर इंडियन नेव्ही सारखा एक मोठा संघ आज पिछेहाट होताना पाहायला मिळतोय. दबाव तर असणारच आहे. दबाव निर्माण केला जातो इंडियन नेव्ही वरती. ते मात्र सुंदर पकड होतीये. तमिल तलावाज होतोय, मैदानाच्या बाहेर जातोय तमिल तलावाचा. हा खेळ का सुंदर आहे माहितीये का दादा? कारण या खेळामध्ये आहे ना तुम्हाला पुन्हा एकदा मैदानामध्ये येण्याची संधी मिळते. 7 खेळाडू मैदानाच्या बाहेर जातात, परंतु पुन्हा एकदा मैदानामध्ये येण्याची संधी हा खेळ तुम्हाला देतो. जसं क्रिकेटमध्ये एक वेळा तुम्ही आउट झालात की तुम्हाला पुन्हा मैदानाच्या बाहेर येण्याची संधी नसते. बरोबर आहे, बरोबर आहे खेळ सर. असा आहे की इथे तुम्हाला पुन्हा एकदा पुनर्जीवन मिळतं. इथे आता धूमधडाका पाहायला मिळतोय. रोहित बैनवाल यांनी हा पॉइंट मिळवलाय. ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी घेतला जाईल. थोड्याशा टिप्स देखील दिल्या जातील. आता चढाईसाठी पुन्हा एकदा भरतला पॉइंट आणावे लागेल. पहिल्या चढाईमध्ये जरूर त्याची पकड झाली होती. या ठिकाणी कमबॅक करावे लागेल टीम इंडियन नेव्ही या संघाला. नाव मोठ्या आहे संघाचं. भरपूर खेळाडू आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू आपल्याला इंडियन नेव्हीमध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये देखील त्यांची टीम जर पाहिले रेड आर्मी, ग्रीन आर्मी अशा देखील टीम आहेत आपल्या डिफेन्समध्ये. त्यातले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो समुद्रावर अधिराज्य गाजवतो. इंडियन नेव्ही आपल्या देशाची सुरक्षा संपूर्ण खोलवर पाण्यामध्ये करतो तो इंडियन नेव्हीचा संघ पाहायला मिळतोय. रिंकू होते त्या ठिकाणी. जर्सी क्रमांक 12 यू मुंबाकडनं कित्येक वर्ष हा खेळाडू खेळला. परफॉर्मन्स देखील खेळला रिंकूने आणि तो रिंकू आता आपल्याला पाहायला मिळतो इंडियन नेव्ही टीम कडनं खेळताना. पुन्हा जर्सी क्रमांक 1 रोहित तोमर चढाई करताना पाहायला मिळतोय. काय सुंदर बदलले त्या रोहितचं. आणि हो थांबवलंय मध्यरक्षकाने. अतिशय उत्तम राहुल खत्री खतरनाक खेळ करतोय मैदानावरती. आज खतरनाक खेळावे लागणार तमिल तलावाज या संघाला, कारण कालचा सामना हारले होते. या ठिकाणी या संघाला जिंकावे लागेल. जर्सी क्रमांक 1 मध्ये गौरव चढाई करताना पाहायला मिळतोय. अटॅक केला जातोय सुरजित वरती. 5 खेळाडू फक्त आपल्याला पाल्यात पाहायला भेटतील. या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न, ताकद लावली जाते. कालच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली होती गौरवची. एकटं तुम्ही त्याला ऍडव्हान्स टॅकल करू शकत नाहीये. थँक्यू व्हेरी मच. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित निमंत्रितांची अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आजची दुसरी सायंकाळ आणि त्यानिमित्तानं आलेल्या मान्यवरांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. असं एक दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे ज्याने आपण पाहिलं आहे की आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरती आपण अनेक महाराष्ट्रातली असणारी मैदानं ज्यांनी गाजवली. आपल्याला माहिती आहे की कॉमनवेल्थ गेम्समध्ये 1 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं ज्यांनी कमावली. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 4 वेळा सुवर्ण पदक, आफ्रो एशियन गेम्समध्ये रौप्य पदक, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक, SF गेम्समध्ये 3 वेळा ज्यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 2 वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या भारताला रिप्रेझेंट केलं. 2 वेळा आशियाई खेळांमध्ये रिप्रेझेंट केलं. तब्बल 14 वेळा राष्ट्रीय विजेतेपद आणि विक्रमधारक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आणि 5 वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्याला माहिती आहे की 1992 साली ज्यांना एकलव्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 1996 साली ज्यांना ऑलिम्पियन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या क्रीडा क्षेत्राची दखल घेऊन केंद्र सरकार अर्थात भारत सरकारच्या माध्यमातून ज्यांना अर्जुन पुरस्कार जो सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे यांनी सन्मानित करण्यात आलं. त्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अर्जुन अवॉर्डी युनियन बँकेचे आदरणीय सतीश राय AGM या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण हा सन्मान विशेष करत आहोत. विनंती आहे सन्माननीय
श्री निलेश लाड आपल्या युनियन बँकेचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि बंड्या मारुती सेवा मंडळाचे असणारे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या सतीश रायसाठी. अच्छे महत्त्वाचे असणारे क्षण आहेत. रायसाहेब स्वतः या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. राय सर, आपसे एक रिक्वेस्ट है, यूनियन बैंक बहुत अच्छी खेल रही है, बच्चों का परमानेंट काम होना चाहिए यूनियन बैंक में. एक रिक्वेस्ट है बंड्या मारुति की ओर से आपको, बहुत अच्छा एक इवेंट है यहाँ पर बंड्या मारुति सेवा मंडल की ओर से. ये ऑल इंडिया का सबसे बढ़िया टूर्नामेंट यहाँ पर जारी है. थँक्यू व्हेरी मच सर. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. राष्ट्रीय हॉकी प्लेयर, त्याचबरोबर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस, युनियन बँक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आणि युनियन बँक कर्मचारी सेनेचे सरचिटणीस, युनियन बँक क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सन्मान्य राजेशजी मतकरी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मी पुनश्च विनंती करतो, आदरणीय युनियन बँकेचे राष्ट्रीय खेळाडू निलेश लाड आपण आपल्या शुभास्ते हा विशेष सन्मान करूया. त्यांच्या समवेत आमच्या बंड्या मारुती सेवा मंडळाचे असणारे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. तर त्यांना आपण या ठिकाणी गौरवत आहोत तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत. यानंतर अर्जुन अवॉर्डी आणि ऑलिम्पियन सतीश रायसर यांच्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. मित्रांनो, खेळ तर चालू आहे, मात्र कबड्डी क्षेत्रातलं असणारं आणखीन एक गुणी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीनगर साडवली हा त्यांचा असणारा सुरुवातीला स्थानिक संघ आणि त्यानंतर आपण पाहिलंय अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई कडून 10 वर्ष ज्यांनी रिप्रेझेंट केलं मुंबई शहरसाठी. आपण दर्जेदार असा खेळ करत असताना मुंबई शहरची असणारी मनं जिंकली आणि ते करत असताना आपला चतुरस्र खेळ राहिला. त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं की जे युनियन बँकेकडून खेळाडू म्हणून राहिले, नंतर प्रशिक्षक राहिले. सध्याचे युनियन बँकेचे असणारे प्रशिक्षक आणि प्रो कबड्डीमध्ये बेंगॉल वॉरियर्सचे असणारे हेड कोच टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया प्रशांत सुर्वे सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी रॉय सरांना विनंती करतो, आपल्या शुभास्ते हा विशेष सन्मान होतोय. एक देखणा सोहळा, जरा जोरदार टाळून जो देखणा सोहळा सन्मान्य प्रशांत सुर्वे सरांचा असणारा विशेष गौरव तुम्हा सर्वांच्या साक्षीनं. आतापर्यंत आपण पाहिलं इंडियन नेव्ही 16, तमिळ तलेवाज 19, 3 गुणाची आघाडी आता तमिळ तलेवाज पाहायला मिळते. चढाईसाठी भरत चढाई करताना पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रो स्टार कबड्डी खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. उंच हाईट आहे, ताकद आहे त्यांच्याकडे आणि या ठिकाणी लॉक केलंय, प्रॉपर लॉक केलं जात आहे खेळाडूला. आणि नक्कीच कोणीच विचार केला नसेल इंडियन नेव्ही संघ एवढ्या पिछाडीवरती राहील. तमिळ तलावाजनं मागचा सामना, कालचा सामना गमावला होता, परंतु आता भरत 2 गुण मिळवतोय. भरत येतोय 2 गुण मिळवून परत. माफ करा, हिमांशू अतिशय सुंदर खेळ करतोय. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 1 नंबरचा खेळाडू 2 गुण प्राप्त करताना इंडियन नेव्हीचा संघ पाहायला मिळते. हिमांशू याच्याकडनं अप्रतिम चढाई करण्यात आली आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं आणि या ठिकाणी महत्वाचा ताकदवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गौरव चिकारे याला बाद करण्यात आलंय. चांगला लॉक पाहायला मिळतोय. पाठून बॅकअप देखील आपल्याला पाहायला भेटला सुरजितचा.
सुरजित एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे सामना कसा जिंकायचा, स्पर्धा कशी खेळायची आणि कुठून संघाला परत पुनरागमन करून द्यायचं हे सुरजितला चांगलं माहिती आहे. आणि राष्ट्रीय खेळाडू या दरम्यान चढाईसाठी गेला. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोहित तोमर, परंतु निर्गुण चढाई आहे, त्याला प्रत्युत्तर असणार आहे. तमिल तलावाचा हा खेळाडू सुरुवातीला आढावा घेतला जातोय. 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला तमिल तलावाचा चांगली किक मारली जाते, नवा चांगला प्रयत्न केला जातो. जर्सी क्रमांक 3 पुन्हा एकदा अल्टीपल्टी किक मारताना पाहायला भेटेल. ट्राय केलं जात आहे बोनस पॉईंटसाठी, परंतु उजव्या कोपरारक्षकचा पाहिला आपला रिंकू पाहायला मिळतोय. पहिला हाफ टाइम पाहायला भेटेल. गुणफलक पाहिला इंडियन नेव्ही 19 तमिल तलैवाज 21. एक महत्त्वाची मॅच प्रेक्षकांना तुम्हाला पाहायला मिळते. येणाऱ्या काही वेळेतच आपण पुन्हा जोडी या मैदानाच्या दिशेने महत्त्वाच्या मॅचकडे. तमिल तलैवाज विपक्ष संघ इंडियन नेव्ही या 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतो. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आलो प्रेक्षकांकडे आणि प्रेक्षकांकडून आपण जाणून घेऊया. मामा कशी वाटली ही स्पर्धा, काय वाटतं? एकदम चांगली वाटली स्पर्धा. कशी म्हणजे चांगली तर प्रत्येक बंड्या मारुती जे पण करतं चांगलंच करतं. ही टुर्नामेंट कशी वाटली? उभं राहा ना तर उभा, आपण लाईव्ह दिसतात बघा तिथे TV वरती. आत्तापर्यंत मुंबईमध्ये झाल्या टुर्नामेंट त्याच्यामध्ये ही 1 नंबरची टुर्नामेंट आहे. आणि बंड्या मारुती हे दरवर्षीच भरवतात आणि प्लेयरसुद्धा चांगले घडवतात. माझे बंड्या मारुतीमध्ये खेळणारे बरेचसे मित्र आहेत आणि असंच या बंड्या मारुतीला माझ्याकडून, बंड्या मारुती सेवा मंडळाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि असंच यश देऊ द्या. खूप खूप धन्यवाद मामा. आणि यानंतर आपण परत भेटूया थोड्या वेळाने, परत येतो मी मॅच संपल्यानंतर. Second call for next match, Red Army versus Union Bank. Team manager kindly ready your team for next match. चला प्रेक्षक वर्ग, दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला हाफ संपलाय. चढाईसाठी रोहित तोमर जर्सी क्रमांक 1 अप्रतिम पॉइंट मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल नाही आहे. रिव्ह्यू घेतला जातोय. पुढचा असणारा अत्यंत महत्त्वाचा तिसऱ्या सामना आपण पंचांची पाहणार. पडताळणी केली जाईल. रेड आर्मी आपण जर खेळाडूने पाहिलं टच तर केला देशाच्या आहे की कबड्डी नाही, क्षेत्रावरती जर टच एक केलं सुवर्ण असेल अक्षरानं तर नोंद रोहित करणारा तोमर असं सेफ झाले. असेल, जर नसेल या तर स्पर्धेच्या या निमित्तानं खेळाडूला आपण बाद पाहणार व्हावे त्यात असणारे लागेल दर्जेदार असे आणि खेळाडू 1 गुण या प्राप्त स्पर्धेच्या होताना निमित्तानं तमिल तलैवाज हा 23 गुणफलकावरती जाईल. जाऊया. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 महत्वाचे असणारे क्षण या ठिकाणी आपण पाहत असताना तमिल तलैवाज आणि इंडियन नेव्ही यांच्या दरम्यानचा महत्वाचा क्षण आपण पाहतोय. सामन्यात जसं पाहिलं तर दिसत असणारी आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय की तमिलची यावेळेस तिसऱ्या पंचांनी पडताळणी केली आहे. सूर्यकांतजी देसाई सर या ठिकाणी पाहिलं. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. टीम इंडियन नेव्ही या संघाचा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या ऑफिशियल YouTube वाहिनीवरती. मामा
तुमच्या जॉली टायमाची कबड्डी आणि या कबड्डीमध्ये काय जॉली बोलणार टेलिकास्ट जॉली लाईव्ह टेलिकास्ट नाही, त्याच्यावरती या बंड्या मारुती कबड्डीमध्ये आसमान फरक आहे. ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती. या टायमाची कबड्डी कसली आणि ह्या टायमाची याच्यात कितीतरी अंदाज फरक आहे. तुम्ही? तुमचा त्या टायमाचा आवडता खेळाडू कोण होतं? त्या टायमाला ते आपलं बर्मा आपले याचे सागर बांदेकर, आपले ते भारत पेट्रोलचे तो शैलेश सावंत, हे जर आवडतं. आणि आता आवडता खेळाडू कोण आहे? आता आवडतं आहेत काय भयतो की खेळणारी आहेच चांगली चांगली. तुमचे बांड्या मारुतीचे सुद्धा चांगली चांगली खेळणारी आहेत. नक्की मनापासून धन्यवाद मामा तुमचा. परत आपण येऊया. प्रत्येक आपण प्रेक्षकांशी बोलणार आहेत नक्की. आपण सर्व लाईव्ह आहेत. माहिती आहे ना कुठे लाईव्ह आहेत आपण? कुठे सांगा? बंड्या मारुती या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व लाईव्ह आहेत. सर्वांना पाठवा लिंक तुम्ही. तर प्रेक्षकांपर्यंत देखील आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर जर पाहिलं ॲलन डिसोजा पोचले. त्यांनी या स्पर्धेबद्दल विचारपूस केली आमच्या प्रेक्षकांपर्यंत. आणि तर फक्त प्रेक्षक तरुणही दिसत नाहीये. तर या ठिकाणी कबड्डी जाणली आहे, अंकुर क्रीडा कबड्डी मंडळाचे खेळले. खेळाडू आणि इन्कम टॅक्सचे माजी राष्ट्रीय खेळाडू मिलिंद कोलते सर, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाची दिशेने चला. मिलिंद कोलते सर. आता चान्स असेल इंडियन नेव्हीकडे हा लोन मारण्याचा. 21-21 लगेच इक्वल स्कोअर होताना पाहायला मिळतोय. सर काय म्हणाल? प्रतीक सर, आतापर्यंत बराच वेळ तुम्ही मॅच पण बघताय, सामने पण पाहताय, प्रत्येक खेळाडूवरती तुमची करडी नजर देखील आहे. या खेळाडूंकडून तुम्हाला काय पाहायला मिळते? इंडियन नेव्हीचे ऑलमोस्ट खेळाडू जर पाहिले तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. प्रो कबड्डी हे बाजूला राहिला, परंतु आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू खेळताना पाहायला मिळतात. काय म्हणाल यांच्याबद्दल? नक्कीच इंडियन नेव्ही संघामध्ये मोठमोठे नाव आहेत, परंतु आता तमिळ तलायवाद संघ जो काल पराभूत झाला तो एकजुटीने खेळत नव्हता आणि आज ज्या पद्धतीने तमिळ तलायवाद एकजुटीने खेळतोय कमाल करावं लागणार आहे. आणि कमाल होताना देखील पाहायला मिळते. आज ऐकत नाहीये मैदानावरती रोहित तोमर. रनिंग हँड जर पाहिला चांगला पाहायला मिळतोय रोहित तोमर याच्याकडून. इथं प्लेअर सबस्टिट्यूट बदलला जातो. जर्सी क्रमांक 6 बाहेर जाईल. एक नवा अस्त्र मैदानाच्या आतमध्ये तमिळ तलायवाद संघाकडून पाहायला मिळतोय. इंडियन नेव्ही संघ बलाढ्य संघ आहे, तो सदासजी सामना हा गमावणार नाही. आता सामना आपण पाहतोय 22-22 अशी गुणतालिका आहे आणि या गुणतालिकेमध्ये पुढे काय घडणार हे तेवढंच पण रंजक याच्यामध्ये असणार आहे. आता जर पाहिलं पण जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी जाताना पाहायला मिळतोय, परंतु सागर चढाईसाठी का नाही गेला? हा महत्वाचा खेळाडू आहे, रेडर आहे. चर्चा करतोय तोपर्यंत नवीन सबस्टिट्यूट गेलेला खेळाडू गेला, रनिंग हँड टच मारला आणि आपल्या संघासाठी 1 गुण करून 1 खेळाडू देखील देण्यात आला मैदानामध्ये. आणि यासाठी त्याला मैदानावरती उतरवलं होतं आणि ती कामगिरी चोख पार पडतोय. सुपर टॅकलची संधी आहे. रोहित तोमर भेटला, अडकवलाय, फसवलाय. 1+1 2 पॉइंट, 2 गुण या ठिकाणी आता पाहायला मिळत आहेत. काही जबरदस्त थांबवलंय, म्हणजे सूर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ती जो रॉकेट उडाला होता ना तो रॉकेट जागेवरच क्रॅश केला. एक 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 खेळाडू आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता पाहिलं तर महत्वाचा खेळाडू गौरव. जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला. लोनची संधी होती, ही संधी आता इंडियन नेव्ही टीमने गमावली आहे. तमिळ तलावाजकडे लगेच 3 गुणाची आघाडी तमिळ तलावाज संघ जातोय. जाऊया, चढाईसाठी कोण येणार आहे? तर गौरव. कालच्या दिवसापासून खेळाडूची ताकद पहा, स्ट्रक्चर पहा, फिटनेस तमिळ तलावाज. आज साऊथची- त्याच्या घामाचं खऱ्या अर्थाने चेंज झालाय, कारण ज्या पद्धतीने तो खेळ करतोय ना संपूर्ण घामाने भिजलेला आहे, परंतु आपल्या संघासाठी संपूर्ण शर्त पणाला लावतोय आज गौरव. साऊथचे प्लेअर तुम्हाला ऑलमोस्ट असेच पाहायला भेटेल. एकदम हट्टे खट्टे, ताकद त्यांच्याकडे असेल, स्किल असेल, असे खेळाडू आपल्याला नेहमी साऊथचे प्लेअर पाहायला मिळतात. आणि त्यातला आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतोय, तो म्हणजे गौरव. आणि नक्कीच महाराष्ट्राचे खेळाडू सुद्धा काही कमी नाही आहेत. महाराष्ट्राचे खेळाडू पहिल्यापासून युक्ती आणि शक्तीचा वापर कसा करावा हे महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतं नेहमीच. महाराष्ट्राचे खेळाडू जर पाहिलं आता सध्या फिटनेसकडे लक्ष देतात. पहिले जुने खेळाडू आपण पाहिले तर त्यावेळेस वजनं नव्हती, त्यामुळे तुम्हाला ताकदवर खेळाडू आवर्जून नाव घेईन. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील स्पोर्ट्स क्लबचे
सुनील जाधव सर यांची मी आठवण करून देईन. त्यानंतर रामचंद्र जाधव त्यांचे बंधू, ते पण छत्रपती पुरस्कार सन्मानित कबड्डी खेळाडू, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू. संजय सूर्यवंशी यांची देखील आठवण करून देईन. असे खेळाडू होते एक एक. अशोक शिंदे सर, भरपूर असे खेळाडू होते जे आपल्या महाराष्ट्राने घडवले, त्यानंतर त्यांनी देखील घडवले. परंतु आत्ता यावेळेस आपल्याला वेट पाहायला मिळतं. या वेटमध्ये जर तुमचं वेट असेल तर तुम्ही खेळू शकता, जर वेट ओव्हर असेल तर तुम्ही खेळू शकत नाही. त्यामुळे आता प्रत्येक खेळाडूला फिटनेस हा करावे लागतो. हा आता फिटनेस महत्त्वाचा झाला आहे. आणि हेच तर आहे ना कबड्डीचं, फिट आहे तो हिट आहे, आणि हिट व्हायचं असेल तर फिट राहणं फिट गरजेचं आहे. राहणे गरजेचं आहे. बरोबर आहे सर, यात काही शंका नाही आहे. दरम्यान चुकी 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 चुकी. आणि मुख्य जो चढाईपट्टू आहे त्यांनीच ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न केला. गौरवला या क्षणी आवश्यकता नव्हती या ॲडव्हान्स टॅकलची. हिमांशू हा खेळाडू आता तिसऱ्या चढाईसाठी आपल्याला रोहित सागर, माफ करा मित्रांनो, सागर चढाई करतोय. तमिळ तलावाकडनं खेळतो नेहमी. या सुरजित ठिकाणी टॅकल सुरजित संधी देणार नाहीयेत. सुरजित बरोबर कित्येक वर्ष ते खेळलेत. प्रो कबड्डी असेल तर राष्ट्रीय कबड्डी असेल, नेहमी एकमेकांसमोर त्यांना आपण खेळताना पाहिलंय. आणि तेच संधीचा फायदा घेताना सुरजितने ॲडव्हान्स टॅकल केला आणि या खेळाडूला या ठिकाणी बाद केलाय. अगदी मोक्याच्या क्षणी हा लोन, हा जो ऑल आउट पडलाय ना तमिळ तलावाजला, तो अतिशय चुकीच्या क्षणी पडला असं वाटेल. कारण इंडियन नेव्हीने ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा कमबॅक केलं या सामन्यामध्ये. मोठमोठे रथी महारथी, रिंकू असेल, रोहित तोमर असेल, नितेश असेल, हिमांशू असेल, सुरजित असेल, भरत असेल, प्रियांक असेल, असे मोठमोठे खेळाडू आज इंडियन नेव्हीमध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. घडवलेत इंडियन नेव्हीने प्रत्येक खेळाडू घडवलेत. सभी दर्शकों का स्वागत रहेगा एक महत्वपूर्ण प्रतियोगिता कबड्डी की, जो कि मुंबई में खेली जाने वाली अखिल भारतीय स्तर की ये कबड्डी स्पर्धा आप देख रहे हैं. दो टीम खेलने वाली टीम एक बाजू में देख रही है, टीम जो कि इंडियन नेवी की टीम है, और दूसरी जगह तमिल तलैवा की टीम. इंडियन नेवी की टीम से अंतर्राष्ट्रीय राष्ट्रीय अर्जुन अवार्ड सब खिलाड़ी खेलते हुए दिख रहे हैं. देखना चाहेंगे दर्शक, ऑनलाइन जुड़े हुए दर्शकों का सभी का स्वागत रहेगा. एक अच्छा प्रयास करते हुए खिलाड़ी जर्सी नंबर 1 के गौरव सारखा मोठा खेळाडू ज्याने आतापर्यंत तमिळ तलावाजला वाचवलं होतं, तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर गेलाय. क्योंकि सर ये खेल ही ऐसा है, यहाँ पे अब कौन से माइंड से खेलते हैं, कौन सा टेम्परामेंट आप में सेट है, उस सोचने वाली बात से आपको खेलना पड़ेगा. वैसा ही खेल इंडियन नेवी ने अभी कम बैक किया है. इंडियन नेवी जो टीम है पहले हाफ टाइम में थोड़ी सी बैकफुट पे थी, पर उसके बाद में धीरे धीरे रोहित तोमर जैसा खिलाड़ी अभी अच्छा खेलते हुए दिख रहा है, और उसकी माध्यम से एक एक पॉइंट लेते हुए रोहित तोमर यहाँ पे अच्छी रेड करते हुए दिख रहा है. आणि सुंदर खेळ पाहायला मिळतोय. या दरम्यान प्रयत्नांची शर्त केली जाते. 4 गुणांची पिछाडी आहे तमिळ तलावाज या संघाची. इंडियन नेव्हीकडे एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सचा वापर केला जातोय. 11 नंबरचा जर्सी परिधान केलेला प्रियांक मैदानावरती थांबवतोय रोहित बनवालला. रोहित बनवायला काय सुंदर पकड केली आहे आणि चढाईसाठी गेलाय तो हिमांशूने उत्तम खेळ केला आतापर्यंत. वहाँ पे सपोर्ट अच्छा मिला था रोहित तोमर का. उस सपोर्ट के माध्यम से इस खिलाड़ी को यहाँ पे लॉक करते हुए इंडियन नेवी के खिलाड़ी, अभी भी चांस है इंडियन नेवी के पास कि फटाफट दूसरा लोन भी मारा जाए और यहाँ पे अच्छी लीडिंग अच्छे स्कोर के माध्यम से जर्सी नंबर 10 सौरभ रेड करते हुए खिलाड़ी अच्छे खिलाड़ी माने जाते हैं. आणि गुण मिळाला इथे सौरभला.
ज्या गुणाची आवश्यकता होती ना तमिल तलावाजला ते गुण मिळत आहेत आता, परंतु एक एक गुणाने काही होणार नाही आता. आता एकतर मोठे मोठे गुण मिळवावे लागणार आहेत. ऑफिशियल ऑफिशियल रेफरी विद्याधर घाड़ी सर, महाराष्ट्र के महापंच कहलाते हैं, उनके माध्यम से रिव्यू चेक करते हुए थर्ड एम्पायर के माध्यम से सूर्यकांत देसाई सर हमारे साथ जुड़ चुके हैं. ध्यान से देखेंगे कि यहाँ पे चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तमिल तलावाज विरुद्ध इंडियन नेव्ही असा रंगलेला मैदानावरचा सामना. 7 गुणांची आघाडी घेऊन खेळतोय या क्षणाला इंडियन नेव्ही संघ. हा जर सुपर टॅकल झाला तर सामन्यामध्ये मजा येईल. आणि काय जम घेतली आहे खांद्यावरती, दोन्ही हात ठेवून उडी मारून मध्य लाईन कडे गेला हा खेळाडू. रोहित तोमर सध्या फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय. प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट घेतला जातोय. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता. सुरजित शॉट करण्याचा प्रयत्न आणि काय कमाल केली आहे मैदानावरती सुरजितने. तो का त्याला एक्सपिरियन्स खेळाडू त्याला म्हटलं जातं ना, ते हा डॅश बघून कळतं. कमाल कमाल. 37-26 महत्वाची मॅच आहे तमिल तलावासाठी. सामना जिंकावे लागणार आहे तमिल तलावाज. कमबॅक करावे लागणार टीम. खूप दूरवरून प्रवास करून तुम्ही मुंबई महाराष्ट्रामध्ये दाखल झालात तर चांगला खेळ तुम्हाला करावे लागणार. जबरदस्ती चांगला खेळ करावे लागेल. चढाईसाठी गौरव जर्सी क्रमांक 1. ॲडव्हान्स टॅकल करताना सिंगल वारंवार आपण तेच म्हणतोय की तुम्ही गौरवला पकडू शकत नाहीये. इझिली हातामध्ये सापडणारच नाही तो, इतकी ताकद आहे. भरत आतापर्यंत शांत दिसलाय. हो, कारण की त्यांच्या बरोबरचा रोहित तोमर आहे तो फॉर्म मध्ये आहे ना, म्हणून आता इकडे कुठलेही म्हणजे डीप खेळण्याचा प्रयत्न करत नाही आपल्याला भरत जर्सी क्रमांक 8 मध्ये. तुम्ही म्हणताय शांत खेळतोय, तो शांत राहण्यामधला खेळाडू नाही आहे भरत. जिथं संधी भेटेल तिथे 1-2 पॉईंट आणण्याचा प्रयत्न करेल. आणि आता जर पाहिलं तर 2 पॉईंट त्याच्या माध्यमातून इथं पाहायला मिळतील. आणि या 2 पॉईंटच्या मदतीनं इंडियन नेव्ही या संघाकडे 13 गुणाची आघाडी आहे. मला वाटतं तमिल तलावाज हा संघ जर आजचा हा सामना विजय नाही झाला तर या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येऊ शकतं या संघाचं. दुसरा संघ पाहायला भेटेल, कारण की मुंबई पोस्टल संघ पहिला संघ डिस्क्वालिफाय झालाय. दुसऱ्या दिवसामध्ये बघायला गेलं आपल्याला काय होणार आहे. तमिल तलावाज देखील डिस्क्वालिफाय होतो का, याही प्रत्येक संघ जर पाहिले तर 5-5 दिवस ही स्पर्धा आहे. त्या हेतूने खेळायला आलेत. आणि तमिल तलावाज संघ पाहिलं तर आपण संपूर्ण प्रो कबड्डीमध्ये त्यांनी चांगला खेळ केला आहे. इथं काय दिलंय, बोथ आउट. इथे दोन्ही सेल्फ आउट होताना पाहायला मिळतील. ज्या प्रकारे पकडण्याचा प्रयत्न केला होता ऑफिशियल पंचांकडनं, सेल्फ आउट दिलं दोन्ही खेळाडूंना, बोथ आउट. दोन्ही खेळाडू बाद होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे काय, हम तो डुबेंगे सनम साथ में तुझे भी लेकर डुबेंगे असा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला होता. किती खेळाडू बाद होत आहेत या क्षणाला. 1 गुण मिळतोय. थेंबे थेंबे तळे अशी आपल्या मराठीमध्ये म्हण आहे. बूंद बूंद से सागर भरताय. आता सागरलाच काहीतरी करावे लागेल जर्सी क्रमांक 9 मध्ये. जर तिने काही नाही केलं तर दुसरा संघ आजच्या दिवसातून पाहुणा संघ
आपल्या मुंबई महाराष्ट्रामधून बाहेर जाताना पाहायला भेटेल. दमेल तलावासाठी ही शेवटची जवळपास संधी असणार आहे या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. इंडियन नेव्हीने आतापर्यंत सामना आपल्या बाजूने खेचून ठेवलाय. एक्स्ट्रा खेळण्याचा प्रयत्न होता रोहित तोमर या खेळाडूकडून, परंतु त्या ठिकाणी त्याची पकड देखील झाली आहे. 31-43 आणखीन एक चांगला लॉक पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 13 मध्ये खेळाडू नितेश यांनी चुकी केली नाही आहे. नितेशचं देखील कौतुक करावे लागेल. या खेळाडूची चर्चा झाली आहे, प्रो कबड्डीमध्ये चांगला खेळ केला या खेळाडूने. या प्रत्येक खेळाडूची ओळख सध्या निर्माण झाली ती म्हणजे प्रो कबड्डीमुळे. पूर्वी जर पाहिले जुने खेळाडू होते, मोजके खेळाडू असे बोटावरती मोजतील इतकेच खेळाडू माहिती होते. परंतु आता वेळ बदलली, काळ बदलला. कबड्डी खेळानं अनेकांना ओळख दिली, ग्लॅमर मिळून दिलं. कबड्डी खेळामध्ये जे जे खेळाडू आता स्टार खेळाडू पाहायला मिळतात ना, या प्रो कबड्डीचे देखील तेवढेच उपकार या कारण की खेळावरती. भारताचे माजी खेळाडू ओएनजीसीचे प्रशिक्षक मनजीत सिंग यांनी देखील म्हटलं होतं, ज्यावेळेस त्यांची विचारपूस तर ज्यावेळेस त्यांना ते बाईट्स घेतले होते ना, तेव्हा मनजीत सर म्हणाले होते की कबड्डी खेळ हा जरूर आम्ही खेळतोय, परंतु त्याला उंचीवर नेण्याचं काम, त्याला संपूर्ण ग्लॅमर देण्याचं काम हे संपूर्ण महाराष्ट्राने केलं आहे. ही त्यांचा तो शब्द होता. आणि तो शब्द ज्यावेळेस महाराष्ट्राच्या आपल्या प्रत्येक खेळाडूच्या कानावरती पडला, प्रत्येकाला ऐकू आलं ना, तेव्हा प्रत्येकाला अभिमान वाटला आपल्या महाराष्ट्राचा. म्हणूनच आपण म्हणतो नेहमी, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि 1 तारखेला महाराष्ट्र दिन देखील येणाऱ्या 1 मेला आपण ह्याच मैदानामध्ये जोरदार साजरा करणार आहोत. सर काय म्हणाल? नक्कीच. आपण म्हणतो ना, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अरे वा. आज तख्त राखण्याचा काम देखील गेले कित्येक वर्षानुवर्ष महाराष्ट्राने कबड्डी खेळामध्ये देखील केलेला आहे. अनेक खेळाडू आज महाराष्ट्रातील देश स्तरावरती खेळताना पाहायला मिळतात. आता संपूर्ण श्रेय महाराष्ट्राचंच आहे. महाराष्ट्रानं या भारताच्या कबड्डीला एक सुवर्ण काळ दिलेला आहे आणि याचीच प्रसिद्धी आजवर आपण संपूर्ण भारतामध्ये एवढी मोठी कबड्डी स्पर्धा पाहिली नाहीये, पण ती पाहायला कुठे मिळते तर फक्त महाराष्ट्रामध्ये. का तर महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे, महाराष्ट्राचे जे मंडळ आहेत, ते कबड्डी खेळावर नितांत प्रेम करणारे मंडळ सर आहेत. एक अजून आठवलं, कबड्डी जरूर आपल्या महाराष्ट्राची आहे, कबड्डी जरूर आपल्या भारताची आहे, परंतु आता आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये इराण सारखे संघ आज काय खेळताना परफॉर्मन्स करायला मिळतात, कोरिया सारखे संघ काय परफॉर्मन्स करतायत, ह्याच्याबद्दल काय बोलाल सर तुम्ही? नक्कीच. हे वादळ आहे ना, आता हे थांबणारं नाही आहे. हे वादळ संपूर्ण देशामध्ये पुढे पुढे जात राहणार आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण पाहतोय की संपूर्ण जगातील मोठमोठे संघ जे आहेत त्या खेळामध्ये आता प्रावीण्य मिळवताना पाहायला मिळत आहेत. आज इराण सारखा संघ असेल, जपान सारखा संघ असेल, हे संघ देखील आज उत्तम खेळ करताना पाहायला मिळत आहेत. आत्ताच झालेल्या एशियन बीच कबड्डी स्पर्धेमध्ये इराणनं भारताला पराभूत केलं आणि फायनल जिंकलेली आहे. आणि हे खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे, कारण भारताचा या खेळावरती डंका वाजलेला आहे गेले कित्येक वर्ष, गेले कित्येक दशकं. परंतु बाहेरचे संघ देखील, बाहेरच्या जगातील संघ देखील आज राज्य करतायत या खेळावरती. राज्य करतात, करणारच. कारण की ज्यावेळेस त्यांना कबड्डीचा खेळ माहिती पडला, त्यांच्याकडे प्रशिक्षक कोण नव्हते, परंतु प्रशिक्षक म्हणून आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले त्या ठिकाणी पाहायला भेटले. त्यांनी शिकवलं कसं तुम्हाला खेळायचं आहे, त्या संपूर्ण स्किल, त्या कबड्डीची माहिती, या सगळ्या गोष्टी तंतोतंत आपल्या प्रशिक्षकांनी शिकवल्यात. आणि तेच आता पाहायला मिळतं उलटं चित्र, कारण की चांगले आखाती देश देखील आता कबड्डीकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. नाही, खरोखरच भाग्याची गोष्ट आहे, खेळाच्या भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्याला नक्कीच या खेळाला ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण हा खेळ जेवढा मोठा होईल तेवढाच ग्रामीण भागातील खेळाडू देखील मोठा होईल. पण सर आपण बघितलंय की ग्रामीणबद्दल तुम्ही म्हणालात, आता ग्रामीणचेच खेळाडू मला जास्त खेळताना पाहायला मिळत आहेत सध्या तरी. सध्या चर्चेचा विषय तो ठरला. मग तो क्रिकेट जरी असेल ना, तर क्रिकेटमध्ये पण तुम्हाला ग्रामीणचे खेळाडू जास्त खेळायला मिळते. तुमच्या रायगड जिल्ह्याचंच उदाहरण घ्या ना, तुमच्या रायगडमध्ये किती क्रिकेट खेळाडू आहेत, भरपूर क्रिकेट खेळाडू आहेत. आणि तेच रायगडमध्ये देखील तितकेच कबड्डीपट्टू देखील आहेत तुमच्या एका रायगडमध्ये.
नक्कीच रायगड ही कबड्डीची पंढरी मानलीच जाते, परंतु आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं कबड्डीला ग्लॅमर आलं आहे आणि मला दादा सांगू इच्छितो मी, असलम इनामदारचा ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला गेला होता ना, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं कबड्डी खेळानं मला मोठं बनवलेलं आहे. आज करोडपती खेळाडू बनताय ते या खेळाची कृपा आहे. त्यामुळेच आता बरेचसे खेळाडू लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक प्रेक्षक वर्गामध्ये देखील असतील ना, ज्यांचे प्रेक्षक त्यांचे लहान मुलं असतील ते देखील मॅच बघतात, विचार करतात आणि नाही माझ्या मुलाला मी माझ्या कबड्डीकडे वळवतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला करोडो खेळाडू मैदानात खेळायला मिळतील, परंतु कबड्डी असा खेळ आहे की तिथे तुम्हाला तुमचे फक्त 12 खेळाडू खेळताना पाहायला मिळतील आणि ते चित्र पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे बंड्या मारुती सेवा मंडळ या संघाने. वारंवार प्रत्येक ठिकाणी मग समाजकार्य असून देत, कुठलाही असे विशेष कार्यक्रम असू दे, बंड्या मारुती कुठेही मागे पडलेला नाही आहे. शेवटचे 3 मिनिटं आपल्याला शेवटचे 3 मिनिटं ऑफिशियल पंच यांच्याकडनं घोषित केले. तामिळ तलवाज 35-49 इंडियन नेव्ही जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना इंडियन नेव्ही हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळजवळ जर पाहिलं तर तमिळ तलवाजचा सर प्रवास या ठिकाणी आता संपुष्टात येताना पाहायला भेटेल. बॅक टू बॅक दुसरा सामना पण पाहिला, दुसऱ्या दिवशी तमिळ तलवाजचा पाहायला मिळतोय सर. जवळजवळ मोठा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. ज्यावेळेस या संघाची नावं आपल्यापर्यंत पोहोचली तेव्हा असं वाटलं की तमिळ तलवाजसारखा संघ आहे, चांगला खेळणार, चांगला परफॉर्मन्स करणार की हाच संघ आपण पाहिला तर प्रो कबड्डीमध्ये देखील हा संघ खेळताना पाहायला मिळतो आणि तोच संघ आज व्यावसायिक स्वरूपात इथे खेळताना पाहायला मिळतोय. आणि खंतची गोष्ट म्हणजे सर आता तमिळ तलवाजसारखा मोठा संघ या स्पर्धेतनं बाहेर जाईल. थर्ड रेडसाठी आपल्याला भरत पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, डू ऑर डाय रेड आहे. 4 खेळाडू आपल्याला पाल्यामध्ये पाहायला मिळतील. रनिंग किक मारली जाते आणि महत्त्वाचा खेळाडू सागर याला बाद करताना पाहायला मिळत आहेत. 1 पॉइंट. नक्कीच थोडासा आता वेळ उरला या ठिकाणी. इंडियन नेव्ही 50 हाफ सेंचुरी झाली इंडियन नेव्हीची यावेळेस पाहायला मिळते आणि तमिळ तलवाज 37-13 गुण आत्तापर्यंत आघाडीवर टीम पाहायला भेटेल इंडियन नेव्ही. सुरुवातीला जरूर या संघाने थोडंसं सुरुवातीला पुढे होती तमिळ तलवाज संघ, परंतु कमबॅक केलाय. हो 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 गौरव सारखा खेळाडू तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका हाताने भेटणार नाहीये. ताकद भरपूर आहे आता सर. उशीर झालाय का तमिळ तलवाज संघासाठी? उशीरच झालाय सर. आता थोडीशी खंत असेल या टीमकडे. खूप दूरवरचा प्रवास करून महाराष्ट्रामध्ये खेळण्यासाठी आले होते आणि प्रेक्षकांची देखील एक इच्छा होती की तमिळ तलवाज सारखा चांगला संघ परफॉर्म करेल, नाव कमवेल या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते तमिळ तलवाज या संघाची. सर्वांचं लक्ष होतं पहिल्या दिवसापासून सागर सारखा खेळाडू खेळताना पाहत होता, परंतु सागरने देखील चढाया गेल्या नाहीयेत महत्वाच्या क्षणाला. सागरला तेवढा सपोर्ट जो पाठिंबा लागतो बाकीच्या खेळाडूंकडून तेवढा मिळालेला नाहीये. सागरची कामगिरी निश्चितपणाने चांगली आहे, परंतु तेवढा सपोर्ट सागरला मिळाला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सागरनं झुंज दिली आहे तमिळ तलवाज संघाकडून आणि इंडियन नेव्ही हवी झाली आहे नेहमीप्रमाणे प्रतिस्पर्धी संघावरती. या ठिकाणी शेवटची बझर वाजवताना ऑफिशियल्स पंच, महाराष्ट्राचे महापंच विद्याधर घाडी सर यांच्याकडनं घोषणा केली जाते. हा सामना संपला जातोय आणि इंडियन नेव्ही हा संघ विजयी होतोय तब्बल 12 गुणांनी. 50-38 तमिळ तलवाज 38 इंडियन नेव्ही 50. या संघाचं तमिळ तलवाज या संघाचं या संपूर्ण स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. पराभूत झाले तमिळ तलवाज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तमिळ तलवाज या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल बंड्या मारुती सेवा मंडळ, मुंबईचे प्रेक्षक, महाराष्ट्राचे प्रेक्षक, भारताचे प्रेक्षक यांच्याकडून तमिळ तलवाज या संघाचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतो आणि त्यांची देखील रजा घेतो आणि तमिळ तलवाजला पुन्हा येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आता दिवसाचा आपल्या